नमस्कार. आता जाणून घ्या आजच्या ठळक बातम्या. तर आजपासून या 4 जिल्ह्यामध्ये अग्रिमचा 25% पीक विमा आजपासून वितरणास सुरू. त्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश. तर पुढील बातमी येत आहे, नाशिकच्या कांद्याला बाजारपेठेमध्ये चांगले वाव मिळाला आहे. तर श्रीलंका सरकारने 30% वरून 10% एवढे निर्यात शुल्क कमी केल्याने नाशिकच्या कांद्याला बाजारपेठेमध्ये भाव वाढला आणि भाव वाढणार असा आणि फायदा होणार. तर पुढील माहिती येत आहे की आजपासून ई पीक पाहणीला रब्बीच्या सुरुवात झाली आहे. नवीन ऑप्शन लॉन्च करण्यात आले आहे. शेवटची तारीख ही 15 जानेवारी आहे. तर शेतकरी मित्रांना कृषी विभागाच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे की लवकरात लवकर आपले ई पीक पाहणी करून घ्यावी, अन्यथा परत ॲप चालणार नाही. तर पुढील माहिती येत आहे, जुने पॅन कार्ड आजपासून बंद, नवीन पॅन कार्ड 2.0 येणार आहे. तर यासाठी RTI विभागाने आवश्यक असे कागदपत्र पुरवण्याचे सुरू केले आहे. तर पुढचं माहिती येत आहे, चिंता नको, लाडक्या बहिणींना देणार 2100 रुपये. महाराष्ट्रातील आजची ही ताजी बातमी आहे, असं अजित पवार यांनी सांगण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणी चिंता करू नये, आजपासून म्हणजेच 2100 रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. तर पुढील माहिती समोर येत आहे. आजची मुख्य माहिती म्हणजे एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे मूळ गावी परतले होते. मूळ गावून परतून आता ते ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. तर त्यांच्या भेटीसाठी दीपक केसरकर यांनी माहिती दिली. तर पुढची माहिती येत आहे, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस राहणार अशी माहिती माजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली आहे. तर एकनाथ शिंदे हे पुढील मुख्यमंत्री नसतील, तर एकनाथ शिंदे यांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपदीच विराजमान होणार अशी माहिती राहुल नार्वेकर यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. तर पुढील माहिती येत आहे कांद्यासाठी. तर कांदा संदर्भात श्रीलंका सरकारने कांदा आयात रद्द केल्याने श्रीलंकेमध्ये 300 रुपये किलो कांदा झालेला आहे. तर त्यामुळे भारतातील कांद्याला भाव वाढणार आहे. त्यांनी भारतामध्ये सध्या भाव कमी नाही तर वाढत आहे. तर या माहितीसह धन्यवाद.